राज्यभर खूप घडामोडी घडत आहेत. लाडकी बहीण जी आहे त्याच्यावरनं देखील वादंग सुरू आहे. त्यातच प्रहारचे जे काही नेते आहेत, बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत. बच्चू भाऊ, काय सांगाल? लाडकी बहीणला खूप महत्व दिलं जातं आणि इतर जे काही योजना आहेत त्याला महत्व नाही. आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे. 6 महिने झाले आणि ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ते कसे जगत असेल? रोज मला 100-200 मेसेज असतात की बा आमचं मानधन 6 महिन्यापासून भेटलं नाही. हे अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार. ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही. म्हणजे सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार तुम्ही बरोबर नियमित वेळेवर करता आणि दिव्यांगाचं मात्र तुम्ही वेळेवर करत नाही, ज्याला गरज आहे. दुसरं असं का प्रकल्प आपले जे MRHS आहे, MRHSवर काम करणारा मजूर, त्या मजुरीचे पैसे, योजनेचे नाही, कामाचे, श्रमाचे पैसे 6-6 महिने भेटत नाही आहे. कित्येक तालुक्यात, माझ्या तालुक्यात मी पत्र दिलं होतं, 10 तारखेला आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितलं होतं. पण अजूनही केंद्र सरकारकडून, राज्याकडून कुठलाही पाठपुरावा झाला नाही. 6 महिन्यापासून ज्याचं पोट हातावर आहे त्या मजुराला सुद्धा मजुरी सरकारनं दिलेली नाहीये. भाऊ, नेमका दरवेळेस म्हणजे जे आपले विकलांग आहेत, अंधा अपंग आहेत, त्यांच्यावरच का अन्याय होतो? लाडकी बहीणसाठी पैसे मिळतात, इतर योजनांसाठी पैसे मिळतात. काय सांगाल? सरकार कुठेतरी कमी पडते का? नाही, मानसिकताच नाही ना. कसं आहे, जाणीव नावाची गोष्ट संपलेली आहे. तुम्ही एक लक्षात करा का, जर 4 महिने तो पगार भेटला नसेल, श्रावणबाळवाले आहे, बिस्किटवरून खाऊन जगावं लागतं, ही जाणीव नसणारे राज्यकर्ते असले का त्याचे परिणाम हे या योजनेवर, या लाभार्थ्यावर होत राहतं. आता मजुरी करून मजुरीचे पैसे भेटले, योजनेचे नाही आहे, श्रमाचे पैसे देत नाही आणि बाकीचे पैसे तुम्ही ऍडव्हान्स टाकताय, तर ह्या कुठला न्याय आहे? अजित पवारांना देखील तुम्ही भेटला होता, काय अल्टिमेटम देताय सरकारला की काय करणार आहात? आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ, जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत. मुंबईतल्या राजधानीतल्या राजाला आवाहन करणार आहोत. तिथे दिव्यांग आणि शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन 5 दिवस आम्ही अन्नत्याग करू आणि तिथून इशारा देऊ. ते झालं नाही तर मग आक्रमक आंदोलनासाठी समोर आम्ही जाणार आहोत. सरकार जसं बदललं तसं देखील नोटिसेस येण्या सगळ्यांना सुरुवात झाली. तुम्हाला देखील एक नोटीस आली, काय नेमकं कारण आहे आणि काय सांगाल? शेतकऱ्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल झाले होते, दिव्यांगासाठीच. त्याच्यात मला 1 वर्षाची सजा सुनावली होती आणि त्या 1 वर्षाच्या सजेमध्ये मी अपीलमध्ये गेलो आहे. आता हायकोर्टात आहे मुंबईच्या, तिथे स्थगिती पण घेतलेली आहे. पण तो मुद्दा घेऊन विरोधकांनी का आपल्याला संचालक, बँकेचे संचालक म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून राहता येणार नाही, अशी नोटीस मला आलेली आहे. सत्ता बदलल्याने मग सत्तेमध्ये विरोधात बोलायला लागलो का सत्तेतले लोक घेरण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यातला तो एक प्रकार आहे. आता काँग्रेसवाल्यांनी तक्रार केली आणि कारवाईचा पुढाकार बीजेपीतले काही लोक घेत आहे. तर मला वाटतं त्याचा काही फार परिणाम पडणार नाही. कोर्ट आहे, न्यायालय आहे आणि आम्ही तिथे, कारण की सजा अंतिम निर्णय आमचा झाला नाही. जिल्हा न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर आता प्रोसेस आहे, हायकोर्ट आहे, नंतर सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यानं ते अंतिम निर्णय झाला असता तर मग त्याला आम्ही पात्र ठरलो असतो अपात्रतेला. आता अपात्रतेला पात्र ठरण्याचं काही कारण नाही, कारण एका खालच्या कोर्टाचा निर्णय हा अंतिम नाही आहे, त्याला पायऱ्या दिलेल्या आहे. होऊ शकतं वरच्या कोर्टाने ते सजा आम्हाला रद्द कमी करू शकतं. सरकार बदलल्यानंतर अशा प्रकारच्या नोटीस जाणून बुजून येतात असं वाटतंय? आता काय झालंय का, एकंदरीत विकास कामं किंवा वैचारिक पातळीवर हे घेऊन, झेंडा घेऊन आता निवडणुका संपल्या आहे. त्याच्यानं दबावचं राजकारण, धर्म आणि जातीचं राजकारण, पैशाचं राजकारण, सत्तेचं राजकारण, त्याचा हा एक प्रभाव आहे. त्रास होईल, पण आम्ही काही ते घाबरणार आहे थोडे.
छत्रपतीचे विचाराचे लोक आहेत, त्याच्यानं उलट त्रास झाल्यावर अधिक जास्त उग्र होऊ आम्ही. नेहमी चांगलं विधायक काम करत असताना कुठे ना कुठे त्रास जाणवत असतो आणि हा त्रास घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. कारण की अशा प्रकारच्या जर नोटीस आणि जे काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आमचे जे काही बांधव आहेत त्यांना त्रास देण्यास सरकार प्रयत्न करत असेल तर जशा तसं उत्तर देऊ असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन नितीन खरातसह विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.